ए बरकत, काय करायलाय? झोपलोय. अरे जेवण करताना झोपलो काय? अरे मग दिसतंय ना, आणि काही विचारायलाय? बरं ते जेवणाचं थांबू आणि 50 मिनिटाचा टाइम लाग. ना आता या टायमाला तुझं काय खुळ असेल तर ते तुझ्या जवळच ठेव. मला जेवण करून लाईट जायच्या आधी ते मेथीचं वाफ भिजून घ्यायचं, नाहीतर वाळून जातील सगळं. किती टाइम लागेल वाफ भिजवायला? आता घरच्यासाठीच मेथी लावली ती. 3 मिनिट 10 वाफ, अर्धा तासात होईल की. म्हणजे जेवणासाठी 10 मिनिटं, वाफ भिजवायला अर्धा तास. बरकत मोटर बंद केस की पहिले मला सांगायचं काय? टायमिंगचं एवढं गणित? कुठल्या परीक्षेला बसलायस काय? अरे तसंच म्हण. अरे मोजून 50 मिनिटात माझ्याकडे. 50 मिनिटात मला गणित सोडवायचे आणि तालमीत बी जायचंय. सख मॅडमला मी सांगितलंय तासाभरात येतोय म्हणून. किती गणित आहेत रे? टोटल 10. 50 मिनिटात 10 गणित? राणा, तू 4 तास बसलास तर तुला एक बी गणित सुटायचं नाही बघ. आपलं 10 वाफा अर्ध्या तासात भिजतील, पण तुझ्या डोक्यातलं वाफा भिजायला नाही म्हटलं तर 4 तास तरी लागणार बघ. तेव्हा कुठं एखादं गणित उगवलं तर उगवलं. उगाच परत झाडत बसू नकस माझ्या पुढे. जेवढं सांगितलं तेवढं कर आणि 50 मिनिटांनी मला उठवायचं काय? बरं बाबा, उठव तू. हे नाही राणा, मी काय म्हणतोय, तिथं गणित सोडवत बसण्यापेक्षा शाळेत जाऊन गणित सोडव की. तिथल्या वातावरणात डोकं बी फास्ट चालेल बघ तुझं. हा हट. उगा माझा डोसका आणि मिनिट खाऊ नकस. मी कशाला खाऊ? खायचं म्हणून जेवण बनवालोय की मी. मग चुपचाप कर की, मला माझी गणित सोडू दे. सोडवा. तुला बटाट्याची भाजी चालेल ना? रे अरे एकदा सांगितलं ना तुझं काम कर म्हणून. 4 बटाटी. छान. सगळ्या वर्गाने गृहपाठ केलाय, तुम्ही का नाही केला? परवा सांगितलं होतं ना मी गृहपाठ करायचाच म्हणून, तरी केला नाही. का नाही केला? का नाही केला गृहपाठ? काय सुरेश? ते काल रातच्याला आमच्या काकीच्या अंगात आलतं बघा. अंगात आलं? हा, ते काकी आमची असं करत होती. बस, अशीच करत होती आमची काकी. घरात सगळा कालवाच होता, म्हणून अभ्यास करायला वेळच गावला नाही बघा मला. हे अंगात येणं वगैरे सगळं खोटं असतं. खरंच आमच्या काकीच्या अंगात येते बघा बाई. मला लई वाईट वाटलं माझं गृहपाठ राहिला म्हणून. तुझं काय? तू का नाही केला गृहपाठ? ते ढेरपट्याच्या काकींच्या अंगात आलतं म्हणून लई भ्यालो मी. गृहपाठ करायला बसणारच होतो, पण पेनच हातात असा उभा राहिला आणि हात असा थरथरायला लागला. बाकी अजून थरथर आलाय. अशक्तपणा आला की असा हात थरथरतो. जेवायचं ना मग नीट. जेवलो होते की बाई, चांगल्या 3 भाकऱ्या आमटीत कुस्करून खाल्ल्या होत्या, पण अशक्तपणा आला नव्हता. नुसतं भिऊन हात थरथर आलतो. बाई मला भूतांची लई भ्या वाटत्या. घाबरला होतास तरी 3 भाकऱ्या खाल्ल्यास का? अहो ते इटोबा आणि पोटोबा ते इसरायचं नाही म्हणून आमच्या आजानं सांगितलंय. अच्छा, तुझं काय कारण?
माझी वही या 1.5 फुटाच्या दप्तरात राहिलेली आणि याच्या घरला जायला मला भ्या वाटत होत. वा, आपलं काय? अहो त्या ढेरपुटीच्या काकीला बरं वाटावं म्हणून मी मंत्र म्हणालतो. तुम्हीच म्हणलासा की माणसाने परोपकारी असावं. आपला तो सुविचार. वा, सगळ्यांना काकींचीच कारणं सुचली आहेत ना? कुठला मंत्र म्हणालास रे? ओम भट भगनी भागोदरी ओम भट स्वाहा. हा मंत्र आहे? हा. काय रे सुरेश, आता कशा आहे तुझ्या काकी? एकदम बरं आहेत की काकी. बर, 42 नंबर उभा राहा. एक काम कर, याच्या घरी जा आणि याच्या काकींना बोलवून आण. आज आपण बघूया अंगात कसं येतं याची माहिती घेऊया. जा. नको तू जाऊ नको बाई. अंगात आल्यावर कसं काय होत आहे ते ध्यानात राहत नाही आमच्या काकीच्या. अरे बस, ठीक आहे की मग. माझ्याकडे एक मंत्र आहे, तो मी त्यांना सांगितला ना की परत त्यांच्या अंगात कधीच येणार नाही. हा, जा रे जा. नको बाई. हा, तू इथंच बस, तू कुठं काही जाऊ नको. होय. अन तुम्ही कशाला उगाच ताप करून घ्यायलायसा? अरे ताप कसला त्यात? माणसाने परोपकारी असावं असा सुविचार मीच नाही का शिकवलाय तुम्हाला? जा रे, उठ, जा लवकर, जा, उठ उठ. अय, तू काय नको, तू इथंच बस. पोस्टर तूच जा, आमचं घर पण तुलाच माहित आहे. नाही रे, तू जा. मला देवा भ्या पाठव. वाटतं. का रे, नाही मला भ्या वाटतं. गृहपाठ केला नाही आणि वर खोटं बोलताय. कारण तर काय छान डिझाईन केली आहेत ना सगळ्यांनी. खोटं बोलताय ना? काय खरं सांगा, खोटं बोलताय ना? तुमचं ओव्हर कॉन्फिडन्स सगळं सांगतो. माणसाच्या डोळ्यात बघितलं ना की लगेच कळतो तो खोटं बोलतोय का नाही बोलत आहे. आणि जेव्हा माणूस खोटं बोलत असतो ना तेव्हा तो आ म्हणतो, उगाच नाटक करतो. खरं खरं सांग, सगळे खोटं बोलताय ना? का केला नाही गृहपाठ? ते पोस्टरला पिक्चर बघायचा होता बघा. नाही हो बाई, तुला बघायचं होतं, तू पण इंटरेस्ट एक तर गृहपाठ केला नाही आणि वर थापा मारताय. सगळ्यांनी कान धरा. आणि आता उद्या जर का पालकांना घेऊन आला नाही तर शाळेतच यायचं नाही. कोणी कळलं? कान धरा. पाठ केला नाही आणि म्हणे पिक्चरला जायचंय. कुठल्या पिक्चरला गेला होता रे? माय फ्रेंड आणून. सगळे फ्रेंड सारखेच. अभ्यास म्हणलं की काही ना काही कारण सुचतातच ना. सुद्धा अभ्यास दिला की काहीतरी कारण सांगत बसतात. तास तरी अभ्यास करतायत, गणित सोडवतायत का परत तालमीत जातायत काय माहिती. तुम्ही काय माझ्याकडे बघत बसलाय? काढा पान नंबर 35. कान. काय रे राणा, किती गणित सुटलीत? 4. लवकरात लवकर सोडली पाहिजे मर्दा. लवकरात लवकर काय सोडली पाहिजेत? 50 मिनिटं कवाच झाली. कवा हे काय आहे? आता 2 मोटर बी बंद करून आलो मी. बोमला. अरे अजून 7 गणित सोडायची बाकी आहेत की मग. अरे राणा, हे बघ, 4 गणित सुटली म्हणजे 6 राहिली, 7 नाहीत.
हा हा तेच ते 6 गणित कधी सोडणार? दादा हे बघ, तू एक काम कर, आज तालमीला दांडी मार आणि इथं निवांत बसून गणित सोडवत बस. लय छान आहेस. तासाभर येते म्हणून सांगितलंय मी, आणि दोघीच तुम्ही समान टाइम देणार असा शब्द दिलाय. मग आता काय करणार? काय करणार? हे बरकत, तालमीत जायला पाहिजे पक्क आहे. होय. अरे नाही गेलो तर सखी मॅडम लय ओरडणार बघ. आणि गणित नाही सोडवलीस तर वहिनी ओरडणार. अरे सध्या तर आत्ताच बघू अंजलीबाईंचं सांच्याला. बरं बरकत, चल मी निघतो. हा चल चल. बरं बरकत, ते मी आहेस तर फक्कड जेवण बनवून ठेव काय? हा आता जेवण कशाला? अरे कशाला म्हणजे ते वळत काढायचे जेवणाची. जेवढं सांगितलं तेवढं कर की. अरे राणा, आता तू इथनं तालमीत जाणार बरोबर, तालमीतनं जाणार घरात, मग जेवण कशाला? अरे तुला सांगितलं तेवढं कर की बरकत. अरे, मग- हा? माझ्या डोसक्यामध्ये लई भारी आयडिया आहे. हा कसली? हा तू ग माझी मिनिटं खाऊ नकोस. हा चल जेवण बनव. चल बरोबर चल. हा. आता हे जेवण बनवायला पाहिजे. हे गायब झाला राणा. राणा फोन सुरू कर, तुझा फोन उचल. होय, आतापर्यंत यायला पाहिजे राणा. कोच बी गायब, कशी होणार कुस्ती? हुडाजी का पे आहात? तुम्हाला काही कळतंय की नाही? किती कोण बोलतंय? कुठे सापडला? नाही राहू दे, ज्यांचा फोन आहे ना तेच फोन करतील तुम्हाला. बोल सर. हेलो सर. हेलो सखी, कैसे हो? आई एम गुड सर, हाउ आर यू? आई एम गुड. अरे मगर तुम बाहर क्या कर रहे हो? और वो बूढ़ा जी कहाँ है? एक्सक्यूज मी सर, त्यांचाच फोन आहे. हॅलो, मी काय सांगू होतं तुम्हाला? ज्यांचा फोन आहे ते तुम्हाला फोन करतील म्हटलं ना. फेकून द्या मग तो फोन. अरे सखी क्या हुआ? सॉरी सर, तुम्ही हुडांना एकदा वॉर्निंग द्या प्लीज. आत्ताही प्रॅक्टिस सोडून कुठे पिऊन पडलेत काय माहिती. फोनची शुद्ध राहिलेली नाहीये त्यांना. सखी, उसी वजह से मैंने तुम्हें यहाँ भेजा है. पुढा कोचिंग सोडून जर का दुसरं हे काही करत असेल ना तर त्याला काढून टाकू, दुसरा कोच बघू. मलाही असंच वाटतंय. सतत काहीतरी कारणं द्यायची. राणाला जमेल का, राणा करणार नाही असं म्हणायचं. मध्येच कधीतरी चांगलं शिकवतात, मध्येच बिघडतात. देखो, ये असं आधे मधे नहीं चलना. अगर लीग जीतनी होगी तो कंसिस्टेंसी चाहिए. मुंबई जाने के बाद दूसरा कोच ढूंढ लेंगे. मगर राणा कहाँ है? तोही अजून पोचला नाहीये. मतलब त्याला फोन करते मी, तसा फोन लागत नाहीये सर. सखी, मोठ्या भरोशाने तुला इथे पाठवलं होतं. मुझे लगा था कि तुम सब कुछ ठीक से मैनेज कर पाओगे. मी करतेय सर. ये ऐसे, वो कोच वहां पीकर पड़ा है, प्लेयर गायब है. सखी, तुम्हें पता है ना कि मेरे कितने पैसे यहाँ लगे हुए हैं? आय नो सर. अरे फिर क्यों हो रहा है ये सब कुछ? राणा का नाही आला? सर ऍक्च्युली त्याच्या घरी काहीतरी फॅमिली प्रॉब्लेम्स चालू आहेत, प्लस ते मळ्यातलं काम असतं. शिट यार, वो मयातलं काम. सखी देखो, राणा ने हमारे साथ कॉन्ट्रैक्ट किया है. मुझे वो प्रैक्टिस के लिए चाहिए. लगाओ उसे फोन. अरे लगाओ. त्याचा फोन लागत नाहीये सर. आय एम ट्राइंग. फिर क्या हाथ पे हाथ धरे बैठोगे? नाही तसं नाही सर. अब ये सर्वर छोड़ो और तुरंत मुंबई चलने की तैयारी करो. मुंबई? हाँ, अब मुझे भरोसा नहीं रहा. थोड़ा पहले कह रहे थे कि राणा को मुंबई ले चले, वहां ट्रेनिंग देंगे. राणा जब तक यहाँ है तब तक उसका कंसंट्रेशन नहीं हो पाएगा. सर तो असं मुंबईला यायला तयार नाही होणार. क्यों नहीं? अरे पैसा लिया है उसने. अब तक बहुत सुना उसका, अब नहीं. सिर्फ 8 दिन की बात है.
राणा की आगे की प्रैक्टिस सिर्फ मुंबई में ही होगी एंड इट्स फाइनल। गंगाने ना केलं सच शाळेत. अजिबात नाही. गुणिमासारखं वागलो. ते तर काय असतं? थिएटर जिकडे नाटक आणि सिनेमा दाखवतात ना त्याला थिएटर म्हणतात. पण हा का प्रश्न पडला तुला? मला थिएटर बघायचंय. हा कशाला? मला बघायचंय. अरे माझ्या वर्गातला उमेश गेला होता काल. म्हणत होता भारी पिक्चर लागलाय तिथं. लय मोठा हिरो दिसतो त्याच्यात. एवढा म्हणजे एवढा ढगा एवढा दिसतो. त्याची काय मस्त फायटिंग असते. डिशूम 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 आणि तो उड्या पण मारत असतो. मला पण बघायचं फायटिंग. आता खूप मोठा हिरो. अरे लाडू, पण तुझ्या खऱ्या आयुष्यातला हिरो रोज बघतोस की तू. त्याची फायटिंग पण बघतोस. मग कशाला हवाय तुला दुसरा हिरो? कोण? अरे तुझे राणादा आहेत की नाही ते हिरो सारखे. कुस्ती पण एकदम भारी खेळतात आणि आहेत पण धिप्पाड. मग अजून वेगळा हिरो का बघायचा आहे तुला? राणादा तो घरचा हिरो आहे. घरचा हिरो तर एवढा का नाही. तो रोजच दिसतो. पिक्चर मधला हिरो तिकीट काढून गेल्यावरच दिसतो. चल ना माऊ, आज जाऊया पिक्चरला. नाही लाडू, नाही जमणार. मला घरी जाऊन खूप काम आहे. यांची कुस्ती पण आहे, अभ्यास पण आहे. मग नको आज. हा जाऊया ना माऊ, प्लीज प्लीज. लाडू हट्ट करायचा नाही. नंतर जमेल तेव्हा जाऊया, आज नको. माऊ तोपर्यंत पिक्चर बदलेल ना. आजच जाऊया माऊ. राणादा तू आणि मी तिथे आईस्क्रीम पण देतात. मज्जा येईल. चल ना. काय करणार राणा सांग बघू. तुला कुठं रस्त्यात दिसना झालाय. सखी मॅडम काय तुझा पिक्चर सोडत नाहीत आणि अंजलीबाई बी तुझा पिक्चर सोडत नाही. सारखं तुझ्या माग माग. 2 घटकन निवांत बसायला बी टाइम नाही. काय करणार. लय अवघड कंडिशन झाले बाबा तुझी. खरंय, राणाजी घरचेच हिरो आहेत. म्हणूनच किंमत कळत नाही यांची. आपणही जरा यांच्यावरचा ताण कमी करायला हवा. लाडू म्हणतोच आहे तर जाऊया पिक्चरला रात्री. ठीक आहे, जाऊया आपण पिक्चरला. पिक्चरला जायचं. हो जाऊया. पण एक अट आहे. आपण घरी गेलो की तू हातपाय धुवायचेस, श्लोक म्हणायचेस, पाढे म्हणायचेस, गृहपाठ पूर्ण करायचास. हे सगळं वेळेवर केलं तरच आपण जायचं पिक्चरला. हा चालतंय. समजा करतो. चल लवकर. चल. किती गप्पा मारायलास. घरी जाऊन मला खूप काम आहे. चल लवकर. तुला राहण्यासारखी सवय लागला. ओ सुंदा, तू काहीतरी जबराला असा झोल करूया की नाही. काहीतरी काम काढायचं राव. अहो नुसतं असं इथं बसून खायला की नाही नको वाटत. मग खायचं बंद कर. खायचं बंद कर. भूक लागल्यावर खाय नको होय. बोलणं म्हणायचं का बोलण्याचं पिल्लू. मी काय करू मग. ते पण बरोबर आहे म्हणा. अहो घरातली म्हणतो तू ITI घे. ITI केलं असतं तर कोल्हापुरात कुठेतरी कामाला तर गेलो असतो. पण आम्हाला इंटरेस्ट राजकारणात म्हणून पॉलिटिकल सायन्स घेतलं. तुम्हाला सांगतो नुसतं नावाला का नाही राज्यशास्त्र विषय, पण राजकारणाला एक बी धडा नाही राव त्यात. माझं बी तेच आहे. हा बिझनेस करायचा म्हणून कॉमर्स घेतलंय. हा यो सगळा अभ्यास मारता. काय झेपलं नाही माझं. एकंदर काय आपल्याला शिक्षण काही लाभलं नाही म्हणा. 1% खरं बोलायचं बघ. अहो पण लाभलं नाही म्हणून असंच बसायचं काय. काय तर काय करायला नको काय. आणि तू सांग आता काय करायचं ते. अहो मला काही सूचना झाले म्हणून मी तुम्हाला सांगालोय, तर तुम्ही माझ्यावर ढकलून रिकाम होय. आयडियाची युनिव्हर्सिटी कोणाची आहे. हा सांग की गप. अहो या सगळ्या आयडियाच्या युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक संपावर गेल्यात. पण लय झालं संध्या. काय तर करायला पाहिजे लो. उद्या काहीतरी तूच सांग. कुठनं तरी आयडिया काढ करूया. मला बी लय कटाळा आलाय. हो संध्या. काय हो ही ते आपल्या कुस्तीवाल्या साहेबाची गाडी ना. रुही की
राणादाला कुठे घेऊन चालल्यात? आता घरी चहा पाण्याला म्हणावं तर घर राहिलं इकडं, मग इकडं कुठे निघाल्या ती? आई तर भानगड आहे. तो पहिलवान बघा, त्याला विचार. चल ओ पहिलवान. तुम्हाला टाळावंय, तुम्हाला घेऊन गेलं नाही? माझं मुंबईला काय काम? मुंबई होय, राणादाला मुंबईला घेऊन निघालेत.